अविनाश करी आपल्या ऐसे अविनाश करी आपल्या ऐसे नावी मना पिसे गोविंदाचे हे रती माई के दुखाची हरिची नाही आद्यंती अवसार तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमचे पुरे कीर्ती मागे हे रती माई के दुखाची हरिची नाही आद्यंती अवसार
रती माई के दुःखाची व्यक्ती नाही आदियंती अवसान. प्रभू प्रेम बंधुजनागत मुक्तिमती माझ्या माता प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला भंग श्री संत श्रीमंत जगतवंदनीय परमनाम धारक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्व संत जगद्गुरु तुकाराम महाराज. आता जगद्गुरु म्हटल्यानंतर सगळे जगाचे गुरु म्हणतात. आता वास्तविक या भूतलावर पुष्कळ अशा प्रकारचे धर्म प्रचलित आहेत. मग सर्व धर्माचे गुरु होते का तुकोबार आहे? जगद्गुरु म्हणता तुम्ही? हो हो. कारण मुस्लिम आहे, इस्लाम आहे, ख्रिस्ती आहे, पारसी आहे, नेपाळी आहे, भोपाली आहे, दुष्काळ आहे. सर्व धर्माचे गुरु होते का? जगद्गुरु तुकोबार आहे. कारण शास्त्रामध्ये अतिव्याप्ती दोष पडले का काय? अतिव्याप्ती दोष किंवा अव्याप्ती दोष. अपूर्ण जर कल्पना केली असेल तर अव्याप्ती दोष लागतो आणि जास्तीने केली तर अतिव्याप्ती दोष लागतो. मग अतिव्याप्ती होते का? नाही, अतिव्याप्तीने वस्तुस्थिती आहे. कारण तुकोबार आहे सर्व जगद्गुरु म्हटल्यानंतर म्हणजे विष्णुमय स्वतः कुणाही धर्माचा संत हो त्याच्याबद्दल प्रश्न नाही. तो त्याला कुणाही धर्माचा संत त्याशी काही घेतले नाही. पण जो जीव म्हणून या भूतलावर जन्माला आला तर तो मात्र सनातन धर्मीय आहे. कारण देव सनातन, जीव सनातन, त्याचा धर्म सनातन, दुसरा असू शकत नाही. देव सनातन आहे, जीवभूत सनातन आहे. जीव सनातन आहे, मग त्याचा धर्म कोणता असेल तर सनातन आहे. या न्यायाने तुकोबारा जगद्गुरु ठरले. जो जीव म्हणून जन्माला आला असेल, सर्प असो विंचू असो, तुका म्हणे विंचू सर्प नारायण जुरी न मान शिवनगा. कारण प्रकृतीच्या गुणाला प्रकृती वर्तन करते, पण चैतन्य एकच असते सर्वांचे. प्रकृतीच्या गुणाने पाहू नका, त्यांचा आत्मतत्व तोच येतो. कारण आता त्या विंचवाचा स्वभाव आहे तो चावणं नाही का. सांगतो तुम्हाला, परमहंस रामकृष्ण परमहंस आंघोळीला गेले असताना विंचू पाण्यात पडला. तो तरफडायला लागला. परमहंस म्हणतात की अरे अरे पाण्यामध्ये पडला, वर काढला. आता हाताने वर काढल्यानंतर तो डंक मारतो, हात झटकतात, पुन्हा पाण्यात पडतो. अरे अरे पुन्हा काढतात, पुन्हा वर काढला की तो जाऊ शकतो. श्रेष्ठ मनुष्याला म्हणजे महाराज अहो तो विंचू आहे म्हणे, मी ओळखतो त्याला, पण तो त्याचा स्वभाव सोडणार नाही, त्याचा गुण तो टाकणार नाही. परमहंस हसले. पण दुसऱ्याला चावणे हा त्याचा वाईट गुण असल्यावर तो जर टाकायला तयार नसेल तर दुसऱ्यावर दया करण्यात चांगला गुण मी काय म्हणून टाकावा. वाईट गुण असल्यावर तो टाकायला तयार नाही, मग मी चांगला गुण टाकून द्यावं. नाही, त्याने चावावं मी न काढावं. याप्रमाणे तो प्रकृतीचा दोष आहे, त्याच्याकडे बघू नका. आत्मतत्व जरी तोचे, तो प्रत्येकामध्ये चैतन्य वास करते, सनातन धर्मी आहे. तुका म्हणे विंचू सर्प नारायण दुरून नमन शिवू नका. तुम्हाला माहित आहे तो चावतो म्हणून दुरून नमन करा. म्हणजे सनातन धर्मीय जगद्गुरु याने तुम्हाला ठरले. आता त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आजचं जे कीर्तन आहे ना, ते आमच्या हरिभक्त बराय परमास्नेही असणारे रघुजीत महाराज, अनिल भाऊ, सुनील भाई चाई, शकुंतलाबाई साठे,
तर यांच्यात तेरवी प्रित्यर्थ उत्तरक्रियेत प्रित्यर्थ हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आता मी हमेशा करता सांगत असतो की जगाच्या पाठीवर ईश्वरत्व सर्व देशांनी नाकारलं. ईश्वरत्व अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांनी नाकारलं. ते देव मानत नाही, निरीश्वरवादी आहेत ते देव मानत नाही. परंतु त्यांनी सुद्धा मात्र मृत्यूला मानत आहे. जे देव मानत नाही ते मृत्यूला मानतात, कारण त्यांनाही मारावं लागतंय. म्हणजे याला जगातील अंतिम सत्य म्हणतात, मृत्यू. या मृत्यूचा सगळ्या जगाने स्वीकार केला. ईश्वरत्वाचा सगळ्या जगाने स्वीकार केला नाही, परंतु मृत्यूचा स्वीकार सगळ्या जगाने केला. कारण एका ठिकाणी म्हटलेलं आहे की पीर बरे पैगंबर मर गए जिंदा जोगी, अरे जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी, जमका अजब चढ़ा खाबे तू क्या जाने लगता, 9वीं मर गए 10वीं मर गए 188, 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांसी, जमका अजब चढ़ा खाबे तू क्या जाने लगता. कारण मृत्यू म्हटल्यानंतर मृत्यू, या मृत्यूचा स्वीकार सगळ्या जगाने केलेला आहे. हे जगात अंतिम सत्य आहे. आणि मृत्यू मंगल बनवणे, मृत्यूला जिंकणे, मृत्यूला हसवणे, मरणाआधी मरून राहणे, याचं नाव परमार्थ. परमार्थाचा परम अर्थ जर असेल, परमार्थाचा परम अर्थ जर असेल तर मरण सुधारा. म्हणून म्हण आहे परमार्थामध्ये. कोणती म्हण आहे? शूर ओळखावा, घरात ओळखावा शूर ओळखावा रणी, आणि संत ओळखावा पुढे मरणामध्ये. शूराची ओळख कसा पराक्रम तसा रणांगणावर दिसतो, तसा साधू होता का कोणताही मरणावर समजते. आणि संत ओळखावं मरणे. मरण म्हटल्यानंतर सत्यानं लक्षामध्ये ठेवा, या मरणाचे 2 प्रकार प्रामुख्याने शास्त्र काळाने सांगितले. आता हा विषय जो आहे ना, हा बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. काय? कारण मृत्युजित्वा नावाच्या ग्रंथामध्ये हा विषय आलेला आहे. हा मनुस्मृतीमध्ये आलेला आहे, हा धर्मशिल्पमध्ये आलेला आहे. हाच विषय मात्र आमची भागवतात आलेला आहे. हाच विषय यमगीतेमध्ये आलेला आहे, हा गरुड पुराणामध्ये आलेला आहे, हा नचिकेतामध्ये आलेला आहे. म्हणजे प्रत्येक शास्त्रामध्ये आणि ह्या विषय आलेला आहे. आता वास्तविक त्याच्यामध्ये मृत्युजित्वा नावाचा ग्रंथ जो आहे ना, त्याचं आख्यायिका अशी आहे की गुरु शिष्यांचं मत होतं की मरणोत्तर विधी कसा करावा, मरणोत्तर विधी कसा करावा याच्याबद्दल गुरुचं मत वेगळं होतं, आणि शिष्य नाही ते मत चुकीचं आहे, मरणोत्तर विधी असा करावा. दोघांचे 2 पुस्तकं छापले, 2 पुस्तकं छापले. शिष्य म्हणे मरणोत्तर विधी असा करावा, आणि गुरु म्हणत असा करावा. एक दिवस गुरु मेले, गुरुजी मेले. स्मशान वाटिकेमध्ये नेल्यानंतर तिथे प्रश्न उपस्थित झाला. काय म्हणले? हो, कारण तुमचे दोघांची 2 मत आहेत. पण आता गुरु मेले, शिष्याला विचारलं याचा अंत्यविधी कोणाच्या मताप्रमाणे व्हावा, आणि कोणाच्या मताप्रमाणे करायचं सांगा तुम्ही. त्या शिष्य म्हणाला की माझं मत काही असो, परंतु मरणोत्तर विधी आणि माझ्या गुरुच्या मताप्रमाणे व्हावा. असं म्हणता बरोबर गुरु उठून बसले, कारण गुरु काही मेलेले नव्हते. गुरु उठून बसले आणि मग शिष्याला म्हणतात की शिष्या, अरे मी जिंकलो की नाही शेवटी? तो म्हणे महाराज तुम्ही जिंकले, आपण कधी जिंकले? मेल्यानंतर जिंकले. जिवंत पण तुम्ही जिंकले नाही, तुम्हाला मरावं लागलं आणि मग तुम्ही मत जिंकले.
म्हणून त्या ग्रंथाचं नाव आहे मृत्वा जित्वा, मेल्यानंतर जिंकलेलं मरण. हा विधी जो आहे ना, आता मरणोत्तर विधी म्हटल्यानंतर हा कसा करावा, हा विधी अत्यंत महत्वाचा आहे. मी हमेशा करता सांगत असतो की जन्मापासून तो मरेपर्यंत माणसावर 16 संस्कार होत असतात. कारण जीवाचे आधार जे आहे ना, आधार 16च आहे. तर संस्कार 16 आहे. मेल्यानंतर मासिक 16 होतात. उपास्य देवतांची नावं 16च आहेत. म्हणजे याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचभूत आणि 16 रूप हे सूक्ष्म जीवाचे आधार आहे. का वासनात्मक देव म्हणतात. वासनात्मक देव हा 16 तत्वाचा आहे. हा देह मरतो, परंतु वासनात्मक देह मरत नाही. हा पुढचा जन्म धारण करत असतो. कारण हा वासनात्मक देह पुढचा जन्म धारण करतो. म्हणून आपल्या शास्त्रकाराने म्हटलं जन्म कारण हा वासनात्मक देव मरत असतो. कबीरजी म्हणतात मन मरे ना माया मरे, मन मरे ना माया मरे, मन मर गए शरीर, आशा तृष्णा तो ना मरे, कहत गए दास कबीर. ज्या ठिकाणी आता मरण 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 या अगोदर समजून घ्यायला पाहिजे. मरण म्हणजे नेमकं काय, त्याला मंगल कसं बनवता येईल. मी यावेळी आता बोलून गेलो. आता बोलता बोलता मी पुढे सरकलो. कारण काय माहिती का, मरण 2 प्रकारचे शास्त्रकारांनी सांगितले प्रामुख्याने. एक अर्चिरा मार्गाचं मरण आणि धूम्र मार्गाचं मरण. धूम्र मार्गाचं मरण जे आहे ना, हे अधोगतीच कारण आहे. आणि अर्चिरा मार्गाचं मरण हे ब्रह्मास हेतू आहे. ब्रह्मास हेतू आहे. कारण अर्चिरा मार्गाचं मरण म्हटल्यानंतर महिना चांगला असावा, दिवस चांगला असावा, दिवस चांगला, महिना चांगला, त्याच्यामध्ये दिवसा मरण असावं, रात्रीच्या वेळेस नसावं. आणि रात्रीच्या वेळेस प्रेत बाहेर काढायचं नसते. कारण प्रेतावर संस्कार जे ना हे सूर्य साक्षीने व्हायला पाहिजे. रात्री प्रेत बाहेर काढू नका. कारण रात्री अनिष्ट शक्ती त्याच्यात आक्रमण करत असतात. कारण ही प्रत्येक गोष्ट देण्याच्यामध्ये सायन्स आहे. याच्यामध्ये सायन्स आहे सर्व भरलेलं. तर याप्रमाणे मात्र दिवसा मरण,
आणि जठराग्नी कायम असला पाहिजे. ऐकून घ्या, कारण त्याची जठराग्नी जर कायम असेल तर त्याची वाचा असलेली सुरू असते. आता वाचा जर सुरू आहे तर अंतकालेचे मानव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयासमत भाव याची नातस्व प्रवेश. अंतकाली नाव आले त्याच्या मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. जठराग्नी कायम जर असेल तर वाचा असलेली सुरू असते आणि वाचा असलेली सुरू असेल तर भक्तांना देवाचं नामस्मरण करून जो देवाच्या शांततेने देव ठेवतो. ऐकूया, अर्चिरा मार्गाचं मरण कसं असते. एक तर दिवस असावा, महिना चांगला असावा, दिवस उत्तम असावा. त्याच्यामध्ये दिवसावर बुद्धी कपटीचा क्लीन झालेली नाहीये. वाचा असलेली सुरू आहे, जठराग्नी कायम आहे आणि जो भगवंताचं नामस्मरण करून गुरुत्व मार्गे म्हणजे नाक, कान, डोळे, तोंड या मार्गे तो निघून जातो. बोलता बोलता सांगून जातो योग्याचा प्राण टाळूमधून जात असतो. जात नाही, तो टाळूमधून निघून जातो योग्याचा प्राण. आपला वृद्ध मार्गे म्हणजे नाक, कान, डोळे तोंडातून जर गेला वृद्ध मार्गे शांततेने प्राण त्याग करतो. भगवंताचं नामस्मरण करो. आणि याला अर्चिरा मार्गाचं मरण म्हणतात. भगवंताचं नामस्मरण करतो. आता धूम्र मार्गाचं मरण म्हटल्यानंतर खरतर महिना असावा, खरतर दिवस असावा, रात्री मरावं. 4 दिवसापासून तर वाचा बंद होते. कपटीत बुद्धी विलीन होते, घरातले माणसं ओळखत नाही. 4 दिवसापासून वाचा बंद होते. कब लेगा भगवान का नाम. देवाचं नाम असेल तोंडामध्ये बोलायला सोपं आहे हो. अंतकाळी नाम आले त्याच्या मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. पण एवढं झालं का? त्याच्याकरता आधी प्रयत्न करावा लागेल. यासाठी केला होता आता शेवटचा दिवस गोड व्हावा. याप्रमाणे आणि कपपित्तात बुद्धी विलीन होते, घरातली माणसं ओळखत नाही, वाचा बंद होते, डोळे लावून घेतो, आसक्तीचे ढग जमा होतात. मरणासन्न अवस्थेमध्ये आत्मेष्टाने घेतलेल्या स्थितीमध्ये आणि गरगरगरगरगरातून असली चालतात. तो बोलू शकत कसं काय गीत देवाचं नाव एवढं सोपं आहे का? देवाचं नाव तोंडामध्ये येणं म्हणून यासाठी केला होता आता शेवटचा दिवस गोड व्हावा. मी अनेकदा सांगतो, दिवसभर केला व्यवहार पुन्हा रात्री स्वप्नामध्ये येत असतो. ज्याचा जसा व्यवहार असेल असं त्याला स्वप्न करत असते. दिवसभरचा व्यवहार जसा रात्री स्वप्नामध्ये येतो तसा जन्मभरचा व्यवहार जो असेल तो मरणाच्या समयी समोर उभा राहत असतो. मरणाच्या समयी समोर उभा राहत असतो. आता एवढं वय होत नाही. आता ते आमचे परामर्श नाही कोण गजानन आधी भालेराव त्यांची आई 95 वर्षे झाली, 100 वर्षे झाली. काय अजून सगळी व्यवस्थित अशा प्रकारची क्रिया स्वतः करते. पोळ्या लागते, 100 वर्षाची माणसं पोळ्या लागून येते. आमची आधी 105 वर्षे झाली होती. मी कशा करता सांगतो माहिती का? कारण बाह्यमन आणि अंतर्मन त्याला अतिंद्रिय म्हणतात. अंतर्मनावर राहिले जे आघात असतात, जो व्यवहार असतो तो मनुष्य कधीच बोलत नसतो. जेवण झाल्यानंतर आई आजी विसरायची, ताट पुढेच असायचं. अरे मला वाढून द्या ना, कधी झाला नाही का स्वयंपाकातून, ताट पुढेच असायचं. पण जेवली का नाही जेवली याची सूत्र असेल. परंतु अगोदरचा जो व्यवहार होता ना तो मात्र नेमकाच म्हातारी बरोबर सांगायचे. हे अंतर्मनात केली साधन असते. तसा जन्मभरचा व्यवहार मनात समोर उभारत असतो. याप्रमाणे मात्र आमचे काही तर भगवंताचं नामस्मरण तोंडामध्ये येऊन आणि भगवंताचा आता हरिभक्ती परायण म्हणजे शकुंतलाबाई साठे यांचा मृत्यूवरती मंगलमय म्हणजे 1200 सारखी चिठी नाही, आईसारखं प्रेम नाही, ढगासारखं पाणी नाही.
गायत्री सारखा मंत्र नाही, गीतेसारखा ग्रंथ नाही, पांडुरंगासारखा दैवत नाही. हा लक्षात विजेवरी त्याची विटेवरी द्याची समान. म्हणजे पद्मपुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की समचरण सर्वोत्तम. हे पद्मपुराणाचा श्लोक आहे तो. त्याच्यामध्ये आणि दोन्ही चरण सम. आता सम म्हटल्यानंतर याच्या व्याख्या वेगवेगळ्या होतील. समसंख्या आणि विषम संख्या. समचरण सम संख्या म्हणजे 2, 4, 6, 8 दोन्ही जरा भागाकार जातो, त्याला सम संख्या म्हणतात. विषम संख्या 11, 13, 17 ही विषम संख्या. आता सम आणि काल जर म्हटलं तर गाणाऱ्याला सम काल समजतो, परंतु विटेवर त्याची पावले समान. हे दोन्ही चरण समान विटेवर आहे म्हणून महायोगपीठ म्हटलं तिथे पंढरपूरला. महायोगपीठ नुसतं योगपीठ नाही, महायोगपीठ. कारण विटेवर ज्याचे पावले समान तुमचे गदान शिव जातात. आता अवतार किती झाले? 10 अवतार झाले. पण 10 अवतारामध्ये समचरण कुठेच नाही. नाही. हा पहिला अवतार झाला त्याने तर पायच नाही. कोणता अवतार आहे तो? पायच नाही तर समचरण कुठले आले? बोलत चला म्हणजे तुम्हालाही कळलं पाहिजे. नाही म्हणजे मच्छा अवतारात मासुले पायच नाही. एक अवतार असाला की तिला पायच नाही अवतार. दुसरा अवतार असाला की त्याला 4 पाय. सम कसे होते? दोन्ही पावले. तिसऱ्या अवतारामध्ये म्हणजे परशुराम राम अवतारामध्ये बाण सोडणाऱ्याला गणित माहित आहे. दोन्ही पावलं समान घेऊन बाण सोडता येत नाही. एक पाय मागे आणि एक पाय पुढे असतो. समचरण तिथे झालेलं आहे. आणि कृष्ण अवतारामध्ये तुम्हाला माहिती 1.5 पाय उभा आहे.
समचरण तेथे नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी वृत्ती राहू. आता वीट पूर्ण ठिकाणी वीट फेकल्यानंतर विटेवर दोन्ही पाय ठेवूनच उभं राहावं लागते किंवा उभं राहता येतं. विटेवर दोन्ही पाय समान ठेवल्याशिवाय उभं राहता येत नाही. हे सकाळी प्रयोग करून पहा, लक्षात एका पायावर उभं राहता येत नाही, दोन्ही पाय विटेवर ठेवल्याशिवाय समचरण तिथे होत नाही. म्हणून समचरण विटेवरी साजरी तिथे माझी विचार राहू. मी कशा करता सांगतो की पांडुरंगाची एकादशी होती आणि एकादशी नुसती नाही तर मात्र आमची काय तर महानिर्वाण दिन अशा प्रकारे आईसाहेब मुक्ताईंचा होता. अपवाद टाळून परमार्थ करता यावा. अपवाद टाळून परमार्थ करता यावा. कारण आता मी हमेशा सांगत असतो की ज्वारीला बोंड आणि लोकांना तेवढे तोंड असतात. काय बोलते लोक हे सांगता येत नाही. म्हणून मात्र निवृत्ती नाथा आधी नानाने जावं मग मोठ्याने जावं. हे उलटे ऐसे नारायणे उलटे केले. धाकट्याने आधी जाणे ऐसे नारायणे उलटे केले असं म्हटलेलं एका ठिकाणी निवृत्तीनाथांनी. की निवृत्तीनाथ हे सगळ्यांच्या शेवटी गेले. आधी ज्ञानोबा गेले, सोपान काका गेले, पण आईसाहेब मुक्तासाठी मात्र आमची ते रपून होते. काय करतो समाज द्यावी तर श्री देवा आहे. लोक काय बोलतील याचा नेम नाही. एकांतात बसून विचार करायचे काय करावं काय करावं. आई साहेबांना समजलं की आपल्यासाठी दादा थांबले. एकांत वाजता मी शेवटी विचारलं आई साहेब जाण्याचा प्रयत्न कधी ठरवलाय. मी काय बोलतो याच्याकडे लक्ष ठेवा. त्यावेळेस आई साहेब म्हणतात की दादा आम्ही आलोच नाही तो जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मूळ स्वरूपात स्थित आहे. आलोच नाही कारण ज्ञात्याच्या बाबतीमध्ये संसार पिढे झालाच नाही. स्त्रियाला मृगजळच नसते आणि स्त्रियाला मृगजळ नसते. लक्षामध्ये मृगजळ आपल्याला दिसते पण आपण मुमुक्ष आहोत. पाणी प्यायला जाणार नाही. आपल्याला माहिती ते खोट आहे. पण तिसरा वर्ग असा अन्नाचा आहे की तो त्याच्या मागे धावतो आणि हृदय फाटून तो मरण जातो. मृगजळ तसं माऊली म्हणतात जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ आणि म्हणून चिंती चरण कमळ बाप रत्मा देववराचे. लक्षामध्ये त्याचाच वारसा घेऊन उभा आहे. पूर्ण कशाला उतरलेले हमेशा करतो सांगत असतो. देव जरी कळला ना, देव जरी मिळाला तरी साधूशिवाय त्याचा उद्धार होत नाही. साधू कळायला वेळ लागतो. लक्षात नामदेवराय देव कळला परंतु ज्ञानोबांना मुक्ताबाई आमच्या मुक्ताबाई अशा होते की अज्ञाना सज्ञाना त्या दिवशी महानिर्वाण दिन म्हणजे अंतराळी वीर कराळी तेव्हा मुक्ताबाई म्हणजे अदृश्य झाल्या त्यामध्ये तर 1.25 घंटा त्रिभुवनामध्ये त्या विजेचा प्रकाश थांबून राहिला होता. अंतरात विलीन झाल्या त्यावेळेस लक्षामध्ये. आणि तोच दिवस होता एकादशीचा. द्वादशी होती दुसऱ्या दिवशी
मी सांगितलं बारशे सण आणि तिची नाही एकादशी पांडुरंगाचं दे पांडुरंगाचं उपोषण असते आपल्या एकादशी पांडुरंगाची कारण 11 तिथी चंद्राने आणि दान केले ते पांडुरंगाला कारण बलात्कारानं तारा हरण केली होती ना मग ते परत केल्यानंतर त्या पापाचं क्षमन करण्याकरता त्यानं आपल्या कळात दान दिला सर्व पहिली कळा प्रतिपदा बलिदान दुसरी धर्म बीज धर्माला दिली तिसरी हरितालिका दिली म्हणजे सर्व कळा दान केल्या 11 पीठा भगवान विष्णूला दान केल्या भगवान पांडुरंगाला दान केल्या लक्षात आणि पूर्ण कळा अरुणंगा जवळके म्हणतो सूर्याचे देखे आणि पृथ्वीवरची देखे मुंगी काही म्हणून अरुण हा सूर्याच्या जवळ बसून ठरतो कारण पूर्ण स्वीकारता आणि अरुणाला मिळालेली आहे म्हणून अमावस्या दिवशी चंद्र दिसत नसतो एकादशी कारण हरिभक्त परायणच्या शकुंतला वाहिनी काय केलं एकादशी धरली पांडुरंगाचं स्मरण केलं सकाळी उठल्या नित्यविधी आपला स्वतः त्याने आटोपला आणि जो घाबरतो म्हणून मला खाली झाला म्हणजे याप्रमाणे पूर्ण चिंतेमध्ये सर्व हे करत असताना एवढ्या वयामध्ये आणि एवढी स्मृत्याने पांडुरंगाचं चिंतन करून स्वतः लावलेला आहे चलकर पाहून प्राणत्याग केला म्हणजे अर्चना मार्गाचं मरण म्हणतात त्याला दिवस चांगला दिवसा मरण कपविकास बुद्धी झालेली नाही काही बेसूट झाला नाही काही म्हणजे याप्रमाणे सर्व व्यवस्थित असताना प्राणत्याग करणं शांततेनं आणि प्राणत्याग करणं याला अर्चना मार्गाचं मरण म्हणतात धूम्र मार्गाचं मरण सांगितलं मी तुम्हाला ते अधोगतीच करणं अधोमार्ग जातो ते अधोगतीच करणे अधोगती जातो मरणोत्तर म्हटल्यानंतर मेल्यानंतर काय असते माहितीये का मरण 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 शास्त्रकाराने मरणाची व्याख्या केलेली आहे लक्षात ठेवा तृष्णेची अत्यंतिक निवृत्ती या ठिकाणी होत आहे तृष्णेची अत्यंतिक निवृत्ती त्याला शास्त्रकाराने मृत्यू म्हटलेला आहे मरण म्हणतात त्याला त्याची म्हणजे अत्यंतिक निवृत्ती झाली आणि जीवन शिल्लक राहिलं त्याला मुक्ती म्हणतात आणि वासना शिल्लक आहे आणि मरण प्राप्त झालं त्याला मरण म्हणतात कृष्णा शिल्लक आहे आणि मृत्यूमध्ये झाला ते मरण आहे आणि मुक्ती शिल्लक राहिली नाही आणि आयुष्य शिल्लक राहिलं ते मुक्ती आहे अत्यंतिक कृष्णेची निवृत्ती त्याला शास्त्रकार मृत्यू म्हणत असतात मृत्यूला भेण्याचं काही कारण नाहीये लक्षामध्ये वासाने जन्माने यथावी आयाम म्हणजे गीतेमध्ये असं सांगितलं काय सांगितलं की एखादं जुनं वस्त्र टाकून आपण नवीन वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे हा देह टाकून नवीन देह धारण करतो ध्यान याच्या खाली उलट चालत असतात जन्म घेण्यालागे वाचलेच असेल पण अत्यंतिक निवृत्तीच्या ठिकाणी दृष्टीने त्याला जन्मच नाही तो मुक्त होता त्याला मुक्ती म्हणतो याप्रमाणे मात्र मरण हे आधी समजून घ्या काय आहे ते मरण म्हटल्यानंतर एक अवस्था आहे मरणाची अवस्था आहे त्याला कारण मनाच्या वेळी माणसाला 14 अवस्था प्राप्त होत असतात जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्य म्हणजे मूर्छा हर्ष शोक सुख दुःख जन्म मरण अशा 14 अवस्था प्राप्त होतात मनाच्या वेळात कारण ईश्वर निर्मित पदार्थांशी मन व्यवहार करताना जागृती म्हणावी स्वकल्पित वस्तूंशी मन व्यवहार करायला लागते त्याला स्वप्न म्हणावं आपल्या उपदानामध्ये मन लीन होते त्याला सुषुप्ती म्हणावी आपल्या अधिष्ठानामध्ये मन लय पावते त्याला समाधी म्हणावी मन व्यवहाराला समग्र ठरते त्याला मूर्छा म्हणावी मन स्थान भ्रष्ट होते त्याला मात्र आणखी काय तर दुःख म्हणावं मन स्वस्थानी राहते त्याला सुख म्हणावं मन हे शरीर सोडून जाते त्याला मृत्यू म्हणावा आणि मन नवीन शरीर धारण करते त्याला जन्म म्हणावा घरातल्या मंडळींची काम असतात लक्षात ठेवा मरणासन्न अवस्थेमध्ये
मनुष्य खाली धरत असतात. आता हे समजून सांगायला म्हटल्यानंतर म्हणजे हा विषय फार मोठा आहे, एवढ्या ग्रंथांमध्ये आलेला आहे हा विषय आज लक्षामध्ये. आता मरणासन्न अवस्थेमध्ये मनुष्य खाली का धरतात, नंतर खाली दर्भ टाकावा, दर्भाच्या काड्या ठेवाव्या, त्या झोपवावा. कारण 3.5 फुटाच्या वर अनिष्ट शक्तीचा संचार असतो. अंतरिक्षामध्ये अतृप्त आत्मे भूताळ राहत असतात, भूत प्रेत, आणि त्याच्या खाली अनिष्ट शक्ती 3.5 फुटापर्यंत. म्हणून आपल्याला खाली धरत असतात, त्या शक्ती आक्रमण करून त्याच्यामुळे. ज्या मरणासन्न अवस्थेमध्ये मनुष्य खाली ठेवतो आपण, त्यावेळेस मात्र अंगणामध्ये आणि शाळा संवर्धन करून तुळशीजवळ शालिग्रामाची स्थापना करावी आणि अंगणामध्ये तीळ बसवून द्यावी, तीळ बसवून द्यावी, तीळ. कारण अशा घरामध्ये यमाला आणि येता येत नाही, शिरकाव करता येत नाही. कारण तीळ जे आहे ना, हे देवाच्या घामापासून आणि दर्भ जो आहे हा देवाच्या रोमापासून आहे. देवाच्या केसापासून दर्भ आणि घामापासून तीळ. पण तीळ जर अंगणामध्ये पसरवले त्या घरात यमाला शिरकाव करता येत नाही, असं मी एका कीर्तनात सांगितलं. त्या बाईने प्रश्न विचारला, म्हणे महाराज तुम्ही सांगितले की त्या घरामध्ये यम येत नाही, यमाला येता येत नाही, ते तीळ देवाच्या घामापासून निर्माण होणे, तितके तीळ वेचले त्याला प्रवेश करता येत नाही. मग तो माणूस खाली किती दिवस ठेवा मग कसा? यमाला येता येत नाही तो खाली. म्हटले मावशे, म्हटलं यमाला येत नाही त्या ठिकाणी विष्णू दूत येऊन भगवंताकडे नेतात त्याला. ते असं नाही दुसरी जातो दिली घेण्याकरता आल्यानंतर त्याचं निवारण केलं आणि मात्र आणखी काय तर विष्णुदूत आले आणि ताबडतोब त्याला घेऊन गेले. विष्णुदेव येतात ठिकाणी यमाला तिथे प्रवेश करता येत नाही. म्हणजे याप्रमाणे तुळशीधर आथरावे, जिकडे नजर देईल तिकडे भगवंताचा फोटो त्याला दिसला पाहिजे, आणि काही गीता हरिपाठ वगैरे कधी वाचला पाहिजे. हे बाकीच्या आता ही जी क्रिया असते ना, सूतक, सूतक म्हणतात, सूतक. सूतक हा शब्द सत कर्म या धातूपासून तयार झाला. सत आणि क म्हणजे कर्मवाचा, सूतक सत्कर्म. पण ज्या जो माणूस खाली धरतो ना, तो सत्कर्म करत असतो. एका ठिकाणी बसत राहतो, कोंबड्यावर बसतो, शुद्धीभूत राहतो, त्याला स्पर्श करू नये. एक बाई स्वयंपाक करते, आंघोळ करते, पांढरं वस्त्र नेसून तो स्वयंपाक बनवते आणि त्याला जेवण देते, म्हणजे तो सत्कर्म आचरण करत असतो. सूतक हा शब्द सत्कर्म या धातूपासून तयार झालेला आहे. सूतक आपल्या मनात काही वेगळीच भावना असते. आता सूतक म्हटल्यानंतर याच्यामध्ये काय सायन्स आहे सर्व, मी सांगितलं तुम्हाला अगोदर. आता आपल्याकडे तर बरंच आहे म्हणा अजून, तिकडे खानदेशामध्ये काय लोक याच्यापासून दुरावत चालतात. आपल्या बाया ज्या असतात काय बांगड्या फोडून टाकतात, प्रेताला लागल्या म्हणजे बांगड्या फोडतात. आता फोडतात की नाही मला काही माहित नाही म्हणा, पण फोडत होत्या बाळा. समाज सुधारक, समाज सुधारक, समाज सुधारक होतात. हे अंधश्रद्धा आहे म्हणतात. काय अंधश्रद्धा आहे? एका बाईला बांगड्या भरायला 20 रुपये खर्च येतो. 20 रुपयाच्या बांगड्या आता येत नाही म्हणा तेवढ्या, पण अगोदरचा हिशोब सांगतो. पण एका प्रेताला जवळजवळ 20 बाया लागतात. त्या बायाचं कसं असते माहिती आहे तुम्हाला? तेव्हा सासवेला लागली होती म्हणून मी ती सासऱ्याला लागली, तेव्हा बहिणी लागली होती म्हणून तिच्या मावस बहिणी मी लागली. म्हणजे अशा कोणत्या 20 बाया होत्या. पण एका बाईला 20 रुपये खर्च, 20 रुपयाच्या बांगड्या फोडणं आणि डबल 20 रुपयाच्या भरणं, म्हणजे 40 रुपयात गेलं. पण 20 बाया 800 रुपयाच्या बांगड्या होत्या. पण समाज सुधारक म्हणतात हे अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे. मी म्हणतो ही अंधश्रद्धा नाही, ही डोळस आहे, याच्यामध्ये सायन्स आहे. आता ज्या ठिकाणी यांची अक्कल कमी पडते त्या ठिकाणी ते अंधश्रद्धा लावून देत असतात. आणि तुला लोक कमी आहे.
समाज सुधारका तुला डोकं कमी आहे, तुला यातलं ज्ञान नाही. पण मी सायन्स तुम्हाला सिद्ध करून देतोय. सायन्स कोणतं आहे? तुमच्या घरावर तो डॉक्टर येथे लिहणारा आणि तो तुम्हाला विचारते तुमच्या घरात कोणी तापानं आजारी आहे का? हो मला ताप आलता. मग तो काय करतो? त्याचं रक्त घेतो. कशाला घेतो? तो काचावर. आणि कशाला फैलवतो? काचानं. आणि ते पट्टी बरोबर असे त्या लाकडी पेटीत ठेवतो. घेऊन जातो तो डॉक्टर. ते पेटी नागपूरला जाते. ऑपरेशन फॉर मास्टर्स सिव्हिल सर्जनकडे जाते. तो तपासतो आणि तुमचा रिपोर्ट 10 दिवसानं येतो की तुमच्या रक्तामध्ये मलेरियाचे जंतू आढळले. काय सिद्ध झालं? की रोगाचे जंतू काचेवर अधिक काळ सुरक्षित जीवन जगतात. लक्षामध्ये आता कोणताही माणूस रोगाने मरत असतो. माणूस मेला की ते जंतू परावर्तन होत असतात, ते शरीर सोडून देतात आणि प्रेताजवळ जास्त वेळ थांबण्याचा पायाचाच मात्र आणखी काही तर संयोग असतो. आणि हातात बांगड्या काचेच्या असतात. त्या रोगाचे जंतू काचेवर बसून अधिक काळ सुरक्षित राहून दुसरीकडे त्याचा प्रादुर्भाव होत नाही म्हणून त्या लगेच खोडून टाकतात. असं सायन्स प्रत्येक गोष्टीत भरलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये अंधश्रद्धा नसून मी सांगते सायन्स आहे, सगळं सायन्स. कारण हा देव आहे ना, हा प्रेत झाला शरीराचा भाग लक्षेला मोशाचा हा देव म्हणून जातो. परंतु फिरविला घट पुढीला चरणी महावाक्य ध्वनी होऊन झाले. कारण देहाकरता घट हा शब्द बरेच ठिकाणी वापरलेला आहे. सर्वात राम देहाची एक सूर्यप्रकाश रश्मी हरिपाठामध्ये देहाकरता घट शब्द वापरला. घटामध्ये प्राण प्रतिष्ठा असते. तो घट आणि फिरवतात. मी सांगत असतो की नाय घडल्याशिवाय नीती पडत नाही आणि मडकं फुटल्याशिवाय सुतक पडत नाही. फिरवेला घट मुलीला चरणी हा देव धरून जातो, भस्मीभूत होतो. आणि मग तुम्ही अस्मकम म्हणजे वखरे असतो ना, त्या मडक्याला मारतात आणि त्या मडक्यावरती प्राण प्रतिष्ठा त्या अस्मकम मध्ये अवशेष राहते. म्हणजे मृत देहाचा तो आत्मा असतो. अस्मकम म्हणतात त्याला. तो व्यवस्थित ठेवायचा. आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून नदीचं काम सावरल्यापासून सुरू होते. नदीचं काम चालत असते आणि पिंडदान होत असते. त्या पिंडदानाने काय होते? याला दशक्रिया म्हणतात. दशक्रिया. कारण हे समजून घ्या, आपण काय करतो हे प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे, कळलं पाहिजे. नाही तर कर्मामधला जिवंतपणा मारून टाकून निकृष्ट अशा प्रकारचं कर्म तुम्ही किती जर आचरण केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. जिवंतपणा काय असला पाहिजे? म्हणजे पिंडदान जे करता तुम्ही नदीवर आणि त्याच्यापासून दशक्रिया म्हणजे 10 इंद्रिय देह तयार होत असतो. हा देह धरून जातो. क्रियांकित लक्षात ठेवायला. हा देह धरून गेला, याची राग झाली. अस्मकम आत्मा कुठे आहे? त्या वक्र्यामध्ये आहे. मग तुम्ही नदीवर जे काम करता त्याचा एक देह तयार होत असतो. कारण देह अन्नापासून निर्माण होतो. त्याचे 4 भाग होत असतात. एक खाण्याकरता, एक देहाच्या निमित्तेकरता, एक यमाकरता. अशा प्रकारे त्याचे 4 विभाग होत असतात. पहले दिन को सर निकलता है, दूसरे दिन को गर्दन, तीसरे दिन को कंधे, चौथे दिन को छाती, पाचवे दिन को पेट, छठे दिन को कटी, नंतर दंडा, नंतर पैर. म्हणजे 10 इंद्रिय 10 दिवसामध्ये तयार होतात. असा एक प्रेत देह तयार होत असतो त्या पिंडदानाने नदीच्या कार्यात. हे लोक जात नाहीत ना जीवनात. ऐकून घ्या. 10 दिवसामध्ये तो एक प्रेत देह तयार होतो. आणि 10व्या दिवशी तुम्ही काय करत असता? मग
दहावीच्या दिवशी पिंडदान झाल्यानंतर सगळ्या शेवटी काय भेटतात? बोला, वकऱ्या. वकऱ्या फेकला म्हणजे आमच्या शास्त्रीय नियमाप्रमाणे सुतकच्या दिवशी मुक्त झालं. तुझी मारते पाणी कधी टाका लक्षामध्ये. आणि वकऱ्या फेकल्यानंतर जर दुसरा माणूस जर मारला कोणी भावंडा तर याची क्रिया होणार नाही. डबल वकऱ्या तयार होतो, सुतक पडते, मग त्याच्या तेव्याचं ते होत असते. आणि जर त्याच्यामध्ये भगवद्गीता माणूस गेला तर त्याची डबल क्रिया करण्याचं कामाने याच्यामध्ये होऊन जाते. त्याचा म्हणतात पोटी घालून द्यायचा. लक्षात म्हणजे काय भानगडी तुम्हाला समजल्या पाहिजे. लक्षामध्ये म्हणजे याप्रमाणे मात्र अस्मकम ज्यावेळेस तुम्ही वकऱ्या फेकता त्यावेळेस तो देह सजीव होत असतो आणि त्या देहाला भूक लागते. मग 10 दिवसामध्ये 10 इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय तयार होतात. दशक्रिया म्हणतात त्याला जाग्यापर्यंत. आणि मग अस्मकम फेकल्यानंतर तो जिवंत होतो आणि त्याला भूक लागते. आणि मग आज 11वा नाही का, 11वाच तर याच्यामध्ये 11व्या दिवशी तिथे स्वयंपाक करावा लागतो नदीवर. लक्षात भरल्याचे वडे करावे लागतात, भजे करावे लागतात, शिरा करावा लागते, भाजी करावी लागते, लाडू करावे लागतात, सगळे पक्वान्न बनवायला लागतात. आणि 13 पानं टाकले जातात. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 6 पानं असतात. ते 7वं पान एक यमाचं असते, त्याला काकबली म्हणतात. आता प्रत्येक माणसाच्या आपल्याशी 3 पिढ्यांचा संबंध आहे. नावं लक्षात पाहिजे, लक्षात ठेवा. आपल्या बापाचं नाव, आजोबाचं नाव आणि त्याच्या बापाचं नाव. तर दिलीप महाराजांचे वडील म्हणजे वामनराव. वामनराव 1, त्यांचे वडील नामदेव 2, त्यांचे वडील तोताराम हे 3. मग 3 आणि या 3च्या 3 बायका. नावं काही माहीत नसते. मग लक्ष्मीबाई नाव पुढे टाकून द्या. मग 3 बाया आणि 3 माणसं किती झाले? 6. हा पक्ष झाला दिलीप महाराजचा. मग शकुंतलाबाईचे वडील जे होते ते सीताराम, त्यांचे वडील म्हणजे दयाराम आणि त्यांचे वडील कृष्णा. हे 3 माणसं आणि या 3च्या 3 बायका. हा पक्षाला 6चा उभयताचे 2 पक्ष. हे 6 ते 6, 6 12 आणि मरणारी व्यक्ती मरणारी व्यक्ती 13. या 13 लोकांचा उद्धार त्याने म्हणत असतात 13. आता तुम्ही 13वाला सकाळी कुठे गेलतात? 13वाला 13 म्हणजे काय? 13 म्हणजे काय? हे आजचे जे पितर नदीवरचे जेवतात नाही अत्यंत महत्वाचे. लक्षामध्ये त्या 13व्याच्या दिवशी जे 13 पितर घालतात त्याच्यापेक्षा आजचे नदीवरचे हे पितर अत्यंत महत्वाचे असतात. लक्षात याप्रमाणे मात्र 13 लोकांचा उद्धार त्याला 13 म्हणतात. आणि मग तो जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर तो मार्गस्थ होतो. बस जेवण केलं आज 11व्या दिवशी तो मार्गस्थ होतो आणि मार्गस्थ झाल्यानंतर मात्र त्याला 12 मुक्काम लागत असतात. सूत्र लक्षामध्ये ठेवा. आपला 1 महिना आता पितर लोकांचा 1 दिवस होत असतो. हे कोष्टक आहे. आपला 1 महिना तर पितरांचा 1 दिवस. मग आपण महिन्याच्या महिना मासिक घालतो पण त्याला प्रत्येक दिवशी जेवण मिळून प्रत्येक मुक्कामावर तो पुढचा मुक्काम गाठत राहतो. तर वर्षीपर्यंत 12 महिने होत असतात तर 12 दिवस होतात. मग वर्षीला सपिंडी श्राद्ध करावं लागते. 3 पिंड पाळायला लागतात. हे जे 3 नावं घेतल्याने मी नव्हता, हे 3 पिंड पाळायला लागतात. सपिंडी श्राद्ध आणि मग त्या सपिंडी श्राद्धाच्या द्वारे त्याला पितृमध्ये प्रवेश मिळतो. पितृ पक्षामध्ये मिळून घेतात. त्याची नावं घ्यावं लागतात मग, कारण ते तिथे हजर राहतात. लक्षामध्ये याच्या स्वागता करता हजर राहतात. ते मिळून घेतात आणि पितरांमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर पाणी पण धरलं,
म्हणजे सुनेनं धरून लागते नाही का. म्हणजे पाणी 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 काय हा परे शब्द आहे. श्राद्ध हा परे शब्द आहे. पाणी जे मृत देहाच्या अंगाबरोबर पितर लोकात परिणित होत असते आणि त्या पाण्यापासून देहाची निर्मिती होते. वेदामध्ये पाण्याला पाच्यावरच्या ठिकाणी पुरुष म्हटलेला आहे. पण सुगीच्या पुढची तो जन्म कसा घेतो जीव लक्षात ठेवा. शंकर काय व कुलज्ञाना कुलसंचम पतंत रेषा लुप्त पिंड जगक्रिया ज्यांच्या घराण्यामध्ये त्या पिंडदानाची क्रिया लुप्त आल्या त्यांच्या पुरोधांना पुढचा जन्म घेता येत नाही. ते नरकाला प्राप्त होत असतात. सपिंडी श्राद्ध तो पित्रांमध्ये प्रविष्ट होतो आणि पित्रामध्ये प्रविष्टानंतर त्याला या पाण्यातून एक देह निर्माण होतो. तो पितर लोकांचं सुख भोगतो. म्हणजे पाच्यावतीच्या ठिकाणी वेदामध्ये पाण्याला पुरुष म्हटलेले आहे. हे पाणी पितर लोकात परिणित होते. त्या पाण्याची परिस्थिती देहात होते. ही पहिली परिणिती आहे. मग तो काय करतो पितर लोकांचं सुख भोगतो. म्हणजे हव्य कव्यादी जलांजली जे पित्र श्राद्ध हव्य सगळं समर्पित करतात. त्याच्यात तो उपयोगिता करून आणि आपला मोक्ष घरोची एक मंगल कामना करतात. तर तुकाराम महाराज ठिकाणी म्हणतात की तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील. बोला तुका कारण 10 प्रकारची सृष्टी लक्षात ठेवा. आता हे साहित्यिक जे असतात ना यांना एका सृष्टीचं ज्ञान पूर्ण नसते म्हणून त्यांना शंका निर्माण होतात. लक्षात इतर वेळचा अभ्यास त्यांनी केलेला नसतो म्हणजे त्याला शंका निर्माण होतात. सृष्टी 10 प्रकारची सृष्टी आहे. तर 6 प्रकारची वैकृतिक, 3 प्रकारची प्राकृतिक, 6 9 आणि 10वा प्रकार देवसृष्टीचा आहे. याच्यामध्ये भेद आहे. आता वैकृतिक सृष्टीचे 3 प्रकार सांगतो. पहिल्या प्रकारामध्ये वनस्पती म्हणजे झाड झुडप हा पहिला प्रकार आहे. जीव आहे बरं, झाडामध्ये जीव आहे परंतु अस्पष्ट चैतन्य आहे. ते झाड बोलत नाही, फिरत नाही, हिलत नाही, काही नाही, काही नाही, पण वाढतात ना प्राण आहे त्याच्यात. त्याला जड अशा प्रकारे सृष्टी म्हटलेली आहे. स्थावर हो, पण त्यात विशेष एक गुण असतो प्रत्येक वनस्पतीमध्ये. तर वनस्पती हा पहिला सर्ग आहे आपल्या वैकृतिक सृष्टीचा. वनस्पती एवढ्या डोळ्यात दिसतात ना फक्त 6 प्रकारचे आहेत. 7 प्रकार वनस्पतीचा नाही, 6 प्रकारचे वनस्पती. कशाला म्हणतात वनस्पती? फूल नाही त्यांना डायरेक्ट फळ येतं त्याला वनस्पती म्हणतात. पण कोणा झाडांना
फुलं येते फळे येतात ते ध्यानात ठेवा. उंबर आहे वर आहे पिंपळ आहे फुलं आहे हे वनस्पती. एक लता जे उपरचरती असलेले करुषे लता कहते. वेगवेगळा लता वेगळी. वेल कठोर के कारण पृथ्वी फैलता है म्हणजे शरण्या वायक धेमसे टरबूज खरबूज हा वेल आहे आणि लता ऊपर चढते. लता वेल पक्षा विरुद्ध म्हणजे पक्षार त्याला म्हणतात की ज्याची साल कठीण आहे त्याला पक्षार म्हणतात. सगळ्या झाडांमध्ये वेळूची साल सगळ्यात कठीण आहे. वेळू येवाची साल सगळ्यात कडक आहे म्हणून सुकडे कुठल्याने सब म्हणतात त्याचे पक्षार विरुद्ध. आणि मात्र द्रुम पहिले फुल येते फुल गळून पडते आणि तिथे फलधारणा त्याला द्रुम म्हणत असतात. हे 6 प्रकार सृष्टीच्या 7 प्रकार नाही. औषधी फळ परिपक्व झाल्यानंतर पेंडे स्वयं नष्ट होऊ जाणार उसे औषधी कहते. उदाहरणार्थ गहू ज्वारी हरभरा तूर वगैरे उडीद मूग फळ परिपक्व झाले की झाड आपोआप नष्ट होते त्याला औषधी म्हणतात. हे आपण योग्य जेवतो नाही सलाईनच नाही लक्षात औषधी. याप्रमाणे 6 प्रकार. पहिले वनस्पती दुसरे जनावर हे 28 प्रकारचे आणि तिसऱ्या याच्यामध्ये मनुष्य येते. तिसऱ्या सर्गामध्ये 3 सर्ग. वैकृतिक सृष्टीचे 3 सर्ग वृक्ष जनावर आणि माणसं. वृक्ष जड आहे आणि जनावर ठीक आहे चलन मलन आहार निद्रा भय मैथून तरी माणसं इतके प्रगत नाही. अत्यंत प्रगतशील मनुष्य तिसरी स्टेप आहे मनुष्य. आता हे सर्व कसे वाढले लक्षात आले का तुमच्या नाही. झाडाचा आहार कसा असतो. झाडाचा आहार कसा आहे खालून वर. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मनोने जाण तेनो गुरु भजिले तेने पुस्तकारे होईले जेवी मुळी सिंच सहजे शाखा पडलो संतोष. मुळीला पाणी घातलं की झाड आपोआप संतुष्ट. म्हणजे झाडाचा आहार खालून वर माणसाचा आहार वरून खाली आणि जनावराचा आहार समांतर आहे. खालून वर नाही वरून खाली नाही समांतर आहे म्हणून मध्ये घेतलेली. आणि 10वा प्रकार देवसृष्टीचा आहे ज्याच्यामध्ये 8 प्रकार आहेत. 8 प्रकार. पहिला प्रकार देवता आणि दुसरा पितर यक्ष किन्नर गंधर्व भूत आणि पिशाच हे 8 प्रकार. तर त्याच्यामध्ये काही शास्त्रात सांगितलं की देवतांच्या पूजनापेक्षा आणि पितरांची पूजा व्यवस्थित करत राहा. पितरांची पूजा व्यवस्थित करा म्हणजे या गोष्टी तुमच्याशी संबंध आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील कल्याणीची मागत. तुम्ही ग्रस्ती आहे आणि ग्रस्त असल्यानंतर पितरांची आणि सेवा करून तुमचं आद्य कर्तव्य चांगल्या प्रकारे करा पूजा त्यांची. कारण पितृदोषामुळे काय होतं माहिती आहे का. पितृदोषामुळे कितीही कमवलं तर बरकत राहत नाही. ते भरपूर म्हणतं आम्हाला पण पुरतच नाही. मनुष्य कर्जबाजारी बनतो. मनुष्याचा स्वभाव चिडचिडा होतो. समाजात घरात दारात सगळ्या स्वरात माणशीच पटत नाही. चांगल्या घराण्यातल्या मुलांना वाईट रस्ते लागतात. पितृदोष म्हणजे प्रखर स्वरूपात जर पितृदोष असतील तर मनुष्य निसंतान सुद्धा होऊ शकतो. तुमच्या ग्रस्ताश्रमाशी संबंध असल्यामुळे काय करायचं माहिती का याची पूजा चांगली करायची. हा लक्षात. तुका म्हणे पितृआशीर्वाद देतील कल्याण शिवायचा. जोपर्यंत हवे वगैरे श्राद्धाची क्रिया चालू असतात तोपर्यंत तो पितर लोकांमध्ये उपजीविका करतो. त्याच्यामध्ये आणखीन एक भाग सांगतो. 16 संस्कारापैकी कर्मछेदन कान टोचणे हा एक संस्कार आहे. हा अत्यंत महत्वाचा आहे. कान टोचल्यानं काय होते रोग प्रतिकार शक्ती वाढते. भौतिकामध्ये सौंदर्याचं प्रसारण होते. कानामध्ये बाया बोगड्या घालून शोभा बनवता येते.
आणि दैविक जर म्हटलं तर ज्यांचे कान टोचले त्यांच्या अतिरथ पित्रांना आणि हवकैवादी अंजली आणि जलांजली समर्पित होत असतात. ज्याचे कान टोचत नाही तर त्याच्या हातून पित्रांना जलांजली प्राप्त होत नाही. हा लक्षामध्ये लक्षात ठेवा. हे अत्यंत वेगाचे महत्वाची विधी आहे. 16 संस्कार मी सांगितलं तुम्हाला. गर्भधान संस्कार, जानकर्म संस्कार, स्वास्थ्य वाचन, पुण्यवाचन, 5वी 12वी, नंतर दंतधावन, जावळं, कर्णछेदन, मौंजीबंधन, उपनयन, लग्न आणि शेवटचा प्रकार म्हटल्यानंतर म्हणजे पिंडदान. हा शेवटचा संस्कार 16वा हे पिंडदान. म्हणून संकरो नरकाय व कुलज्ञाना कुलसच्चम पतंती निशान युक्त पिंडोदक क्रिया. या क्रिया व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि व्यवस्थित केल्या पाहिजे. परंतु आजकाल लोक याच्यापासून दुरावत चालले, कारण समजत नाही, माहीत नाही, त्याचा अर्थ कळत नाही. काही पूर्वदैनं करून ठेवलं म्हणतात. नाही 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 नाही, तुला अक्कल कमी आहे बाबा, हे नीट समजून जे काय आहे ते. शंकरो नरकाय व कुलज्ञाना कुलसच्चम गीतेच्या भाषेत बोलतो. क्षमा म्हणून बोलतो, कारण भगवंताची भाषा आहे. शंकरो नरकाय व कुलज्ञाना कुलसच्चम पतंती निशान युक्त जगत क्रिया. कारण ज्या नको अशा लोकांचं गणित ज्या लोकांमध्ये होत आहे त्यावेळेस सनातन धर्माच्या क्रिया बंद पडतात. आलं का लक्षात माझं बोलणं? नाही आलं. आता डबल सांगतो. ज्यांच्या जन्माची गरज नव्हती तरी जन्माला आले असे लोक लोकांमध्ये वापरतात, त्यावेळेस सनातन धर्माच्या क्रिया बंद होतात. आले का ध्यानात? नाही आलं. तिसऱ्यांदा सांगतो. ज्यांच्या जन्माची गरज नव्हती तरी जन्माला आले असे लोक लोकांमध्ये वापरायला लागतात, त्या सनातन धर्माच्या क्रिया बंद होतात. शंकरो नरकाय व कुलज्ञाना कुलसच्चम. त्या श्लोकाचा अर्थ सांगतो तुम्हाला. माझ्या मुक्काम होता एका मावशीबाईकडे. म्हातारी चांगली कळत होती. गेलो मुक्कामाच्या दिवशी तर म्हातारी अशी कपायला हात लावून बसले दारा. सकाळी आता जास्त घनिष्ठ संबंध, प्रेमाचे संबंध परिचय जास्तीचा निघेल. म्हातारी अशी बसले म्हटलं काय दिवस नाही निघाला, तशी दारासारखी बसली दारामध्ये कपाळाला हात लावून. काय झालंय? हा डाळ म्हणा मला. डाळ नाही तर काय करतो तू? आले दिवस निघून आलाय, कपाळाला हात लावून बसले. पण महाराज तुम्हाला काही माहित आहे का? म्हटलं नाही. काय झालं? काय झालं? नातू झाला. नातू म्हटलं नातू झाला. नातू झाला तर पेढे वाटायला पाहिजे. ही कपाळाला हात लावून बसली. म्हणजे हिला दवाखान्यात द्यावे, नागपूर नाही, न्याळ झाले द्या. आणि हा आता न्याळ म्हणा, पहिल्यांदा म्हणा, काय म्हणायचं असेल ते म्हणा. पण महाराज पोराच्या लग्नाला किती दिवस झाले मोजाना? मग मी ना बोलते महिने, तर पोऱ्याच्या लग्नाला 6 महिने होतो. पण नातू झालं. जन्माची गरज होती का त्यावेळेस? नाही. जन्माची गरज नसताना जन्माला आले असे लोकांमध्ये होतात, त्या क्रिया बंद पडत असतात. क्रिया मग साधा इंग्रजी सोडून दिली, मराठीत मोरली बिना महिने तरी 7 महिने भरत. काय पंचायत झाली आता या म्हातारीच्या डोक्यातलं भाऊ कसा काय काढावा? हा नाही म्हणाले काय झाला आता? बोला ना, बोला आता सांगतो ना जरा. ऐकशील की तू? आणि ऐकते बोला. अगोदर भुसावरून पॅसेंजर निघाली की वर्ध्याला जायला तिला 9 घंटे लागत पॅसेंजरला. आता गीतांजली 3च घंट्यात चालली जाते. तर पहिले पोरे पॅसेंजरने फार नातू गीतांजली येलाय लवकर आला.
तुला माहिती आहे गीतांजली भेट नाही मग मला पुढचे बसून त्या कारण शंकर भगवान सांगतात गीतेमध्ये बोलतात भगवानजी वर्षण करून काय बघ लग्नाला पुरुषोत्तम पतंत शामृत क्रिया आता लोक म्हणतात की बा सद्गती अधोगती हे आमच्या डोक्याला बोजड होते म्हणून काय तुमची सद्गती काय अधोगती अरे म्हटलं सोपं आहे काय सोपं सांगतो तुम्ही दिवा लावता दिवे ज्योत कुकडे असते दिवा लावता ज्योत कुकडे असते वा पण दिवे ज्योत वरच काय याचा सिद्धांत काय सायन्स काय म्हणतो काय म्हणतो सायन्स वर का आता जर प्रश्न विचारायला काय उत्तर हा त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला दिवे ज्योत वरच का असते ज्याच्यापासून जे निर्माण होते त्याच्यावर त्याच्याकडे असते सूर्यापासून अग्नी निर्माण व्हायला म्हणून अग्नीची ही आणि ज्योत वर असते सूर्य हा सिद्धांत बरं अग्नीपासून सुटलेली ज्वाळा अंतरामध्ये विलीन होते पुढे जाते ती खाली वापस येते का नाही म्हणजे इतकं सुसंपद तयार केलंय म्हणून होम हवन हवनीय पदार्थ भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त अग्नीच करू शकतो कारण एक अग्नीच अशी वस्तू आहे की जी अंतरात गेलं तर खाली वापस येत नाही म्हणून अग्नीला विष्णूचं मूळ म्हटलेलं आहे म्हणून ओम प्राणाय स्वाहा अपाराय स्वाहा इतकं विचारपूर्वक हे बनवलेलं आहे सर्व म्हणजे याप्रमाणे म्हणून आपली ज्योत दिवे ज्योत वर असते ज्याच्यापासून जे प्रगट होते त्याची ओढ त्याच्याकडे असावी खालून वर जाणारा पदार्थ अग्नी आता वरून खाली येणारा सांगतो तुम्हाला समुद्राचं बाष्पीभवन होतंय बाष्पीभवनानंतर वाफेनं वर जाते वर गेल्यानंतर ढग तयार होते पुन्हा त्याला शीतल पाणी पडतंय आणि पाणी नदीला पुन्हा समुद्रात पडते ज्याच्यापासून जे होते ते सोड त्याच्याकडेच असते हो आता दोन दृष्टांत सांगितले मग आपण कोणापासून निर्माण झालो बोला कोणापासून भगवंतापासून आपली ओळख कुठे पाहिजे बोलत हा कुठे पाहिजे देवाकडे ऐकलंय जास्त प्रगती व्हायची आहे त्याला आम्ही सद्गती म्हणतो पण जिथून प्रगट झाला तिकडे होत नसून विकाराने जोडून भटकडे पडलेला राहणं त्याला आम्ही अधोगती म्हणत असतो म्हणून मात्र तुकोबाला पहिल्या चरणामध्ये म्हणतात
कारण आता बोला, आता दिवस आहे का रात्र आहे? दिवस आहे का रात्र आहे? आता दिवसा रात्र आहे. जेवणाच्या आधी आधी अमेरिकेतून फोन आला माझ्या मित्राचा. तो म्हणे तिकडे दिवस आहे. आता तो म्हणतो दिवस आहे आणि तुम्ही म्हणता रात्र. खरंपणाचं खरं एक म्हणे दोघांचं सिद्धांत आहे. दोघांचं खरं कधी होत नसतंय. दोघांचं खोटं भलाही होईल, पण दोघांचं खरं कधी होत नाही. एकाचं खरं आणि एकाचं खोटं असतं. आणि दोघांचं खरं म्हणणाऱ्याचं सगळं खोटं असते. दोघांचं खरं कसं असेल? दोघांचं खोटं आहे. दिवस आणि रात्र, दिवस रात्र हा भेद काळाच्या ठिकाणीमुळेच नाही. बोला, हे कशामुळे होते माहिती आहे का? हा भासमान आहे तुमचा. दिवस रात्र हा भेद काळाच्या ठिकाणी नाहीये. काळ अखंड, अनादी आणि अनंत आहे. हे तुम्ही अंतरिक्षामध्ये जाऊन ज्या दुर्बीनं खाली पाहाल तर पृथ्वीवर अर्ध्या पृथ्वीवर अंधार आणि अर्ध्या पृथ्वीवर तुम्हाला उजेड दिसेल. चित्रकेतू नावाच्या राजाने एक उपक्रम सांगा की एका वेळेस पृथ्वी प्रकाशमय करून दाखवली होती. आज लक्षामध्ये सूर्याला जमलं ते त्यांनी जमून दाखवलं. त्याच्यामुळे सप्तद्वीप पकडले येते. 7 समुद्र तयार झाले, 7 चक्रा मारल्या होत्या. याप्रमाणे मात्र आणखी काहीतरी दिवस रात्री आहेत काळाच्या ठिकाणी. काळ अखंड, अनादी आणि अनंत अशा प्रकारचा काळ आहे. हे पृथ्वी स्वतः पृथ्वी फिरत सूर्याला प्रदक्षिणा करते. जो भाग सूर्याच्या पुढे येतो त्याला तुम्ही दिवस म्हणता आणि त्याचीच पडछाया बाजूला पडते त्याला तुम्ही रात्र म्हणता. हा सुद्धा भासमान आहे. याला खरं मानून एवढं चालायचं नाहीये. पण तुमच्या व्यवहाराकरता, तुमच्या ड्युट्या करायला, तुम्हाला आराम करायला, शेतात जायला बरोबर. व्यवहाराकरता जरी पूरक असलं तरी त्याला एवढं सत्य मानून चालायचं नाही. कारण भगवान सूर्यनारायण एकच चाकाच्या रथाला तो कार्यचक्रगतीला घेऊन मात्र आणखी भुवन मासुराची फेरी करतो. कारण यमधर्म 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 सूर्यमंडळ आहे. यम आणि यमी हे सूर्याचे पुत्र आहे. यमुना, हे यमुना नदी आहे ना, ही यमाची बहीण आहे. यम, कारण तो यमधर्म या ठिकाणी दाशीपुत्र म्हणून 100 वर्ष विदुर म्हणून 100 वर्ष जगला इथे. मांडवी विषय शापामुळे तो दाशीपुत्र झाला होता. तो यम आणि यमी म्हणून दिवाळीच्या 3ऱ्या दिवशी काय असते? यमबीज. म्हणजे 12 महिने पाप्याला शासन करत असताना यम क्रोधायमान राहिला असतो. त्याच्या शांततेचा दिवस आणि प्रसन्नतेचा दिवस एकच आहे, ते यमबीज. तो बहिणीकडे असतो, बहीण त्याला ओवाळते. यम प्रसन्न असतो. आमच्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की यमबीजच्या दिवशी जो मनुष्य मरतो त्याला यमाची जापणी होत नाही, कारण त्याचा प्रसन्नतेचा दिवस आहे. म्हणून आपण आपल्या बहिणीकडे जावं आणि ओवाळून घ्यावं. कारण यम प्रसन्न असण्याच्या दिवशी आपल्या बहिणीने जर ओवाळला आपल्याला तर गंड्यातर स्वतःचे मृत्यू टळतात आणि मनुष्य 27 होत असतो. आपण मृत्यू टळून जातात. बहीणच्या ओवाळण्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. आपण मृत्यू टळून जातात. हो, आणि 27 होतो मनुष्य. म्हणून बहिणीकडे जावं, ओवाळून घ्या. आपले सण म्हटल्यानंतर जेव्हा मोठा इतिहास आहे. तो यमधर्म 4 नगरात फिरत असतो. पहिलीच देवधामी इंद्राची, निमलोचनी चंद्राची, विभावरी वरुणदेवाची आणि संयमनी यमधर्माची. हे नगरी कुठे आहे? दक्षिण की ओर है, पृथ्वी के नीचे, अब जल के ऊपर स्थित है यमराज की नगरी. तर या सूर्यदेवाची प्रदक्षिणा 4 नगरात होत असते. दक्षिण की ओर, म्हणून मेल्या माणसांचे तोंड होते दक्षिणेकडे करत असतो. आणि त्या ठिकाणी मात्र आणखी दूताच्या द्वारा आणलेल्या पापुरुषांना यम 28 प्रकारचे नरक यातना तर याप्रमाणे मात्र तुका म्हणे पितृ आशीर्वाद विधी कल्याणिष्ठी व्हावी. आता वडिलांनी आपल्याला जे संस्कार केले, आता आमचे हरिभक्तपरायण दिलीप महाराज यांनी हे जे केलं आई करतात
तर यांनी केलेले संस्कार त्यांच्या कामात पोहोचतो. कारण बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं आहे, काय म्हणणं आहे लोकांचं माहिती काय तो आता मेला गेला फार पडला आपण हे केलं त्याला पोचते का? हो हो पोचते, हो त्यांना पोचतेच आहे. आता हा विषय भाऊ एका तासातून 1.5 तासा आत्तासारखा नाहीये. तुम्हाला पुष्कळ सांगितलं असतं हो, आपण टाईमच कमी पडतो. आता राहिलेलं प्रवचनात सांगितलं सकाळी तुम्हाला, कारण रामचंद्र प्रभू जे आहे ना, जसं पितळ जीव घालतात त्यावेळेस सीतेला वाढायला बोलवतात की सीते अभी तुम आओ, हमें बरसा बोले राजा की सत्ता ते पितळ जेवायला बसतात. तर सीता आली ना, ती शर्माई गई, एका कोपऱ्यामध्ये पलंग लेकर बैठ गई और सीता परसने को नहीं आती. परंतु रामचंद्र म्हणतात की तिला वनवास नसताना चरणचारी वनामध्ये आली. आता मी स्वतः वाढायला परंतु वाढायला गेले कारण काय असं. दशरथ ने पितर घेऊन गेल्यानंतर सीतेला विचारतात की सीते तू ह्याने परसाया नाही, क्यों नाही आहे परसाया. त्यावेळेस मात्र सीता म्हणते की स्वामी, ज्या राजा दशरथाने पितर जेवत होते त्यात मला प्रत्यक्ष दर्शन दिसत होते आणि वडिलांच्या समोर तुम्हाला कशी वाढू हे सध्या त्याला शोभा देत नाही, म्हणून मला क्षमा करा, मी येऊ शकले नाही. एवढी माझा दाब. पितर कसे जेवू घाला, पितर कोणते घाला, पितर कसे हाताने बोलवा, हे सर्व तुम्हाला आमची उद्याच्या प्रवचनामध्ये सांगेल. आता वेळ संपलेली आहे. आणि लक्षामध्ये अभंगाचं चरण पूर्ण झालं नाही, कारण ही उपरोक्त माहिती जी आहे ती अत्यंत महत्वाची माहिती आहे. हे प्रत्येक माणसाला झाली पाहिजे. आपण काय करतोय प्रत्येकाला कळलं पाहिजे. काय लोक याच्यापासून दुरावत चालले बघा, फार मोठी वाईट अवस्था आहे. शोकांती काळजी. आणि ज्यांनी आपल्याकरता आयुष्य घेतलं त्यांच्याकरता तुम्ही 12 दिवस की 13 दिवस तर बसा, त्यांच्याकरता तेवढा वेळ द्या त्यांच्या उद्धाराकरता. कारण आपण केले त्यांच्या कामात पडतात, त्यांनी केले संस्कार आपल्या कामात पडलेलं, आपण केले संस्कार त्यांच्या कामात पडले. हे काही ऍडजस्टमेंट करणं असतं संसारामध्ये. एक बुडाबुडी गेली हॉटेलमध्ये आणि पावगळा मागत बुड्या, पावगळा बुडीने खाल्ला तर तो बुडा बसेल राहिला. बुडीचा पावगळा खाणं झाला आणि मग याला पावगळा आणला. एकाने विचारलं का तुमचं केवढं प्रेम आहे म्हणे तुमच्या बायकोवर, आधी तिला खाऊ घातला आणि मग म्हणे तुम्ही खा. म्हणे प्रेम गिरेम काहीच नाही म्हणे. मग म्हणे माये दात घरी राहिले, तिचा वडा खाल्ल्यानंतर तिचे दात घेणं धुणं मग मध्ये खाणार म्हणे. असं यायला सुचवलं. आता आपल्या वडिलांनी आपलं नाव ठेवलंय, बाराजी केली. आता नाव म्हटल्यानंतर काय हो, वेदाचा विधी आहे तो नामकरण साधा आहे, पण किती महत्वाचं आहे माहित आहे का? नाव किती महत्वाचं नाव आहे. तसं बाळाचं बाहेर भुगरेच्या बंदीत नाव दिलं, पण नाव म्हटल्यानंतर एजंटचे काम करतो. तुम्ही पगार उचलता, तुमचं स्टायपेंड सुरू होते, तुमचं बँक खातं, तुमचे मालकी हक्क घराचा, तुमचा शेतीचा 7-12 आहे कशात चालते इतके महत्वाचे. मग हे संस्कार आपल्या आईवडिलांनी आपल्यावर केले, आपण त्यांच्यावर करायचे ऍडजस्टमेंट. आपलं लग्न त्यांनी केलं, आपण त्यांचं केलं करावं ऍडजस्टमेंट. संसारामध्ये ऍडजस्टमेंट असतो. तर याप्रमाणे मात्र आमचे काय तर त्यांनी आपल्यावर संस्कार केले, आपले संस्कार त्यांच्या कामामध्ये पडतात. आता पेरणी आली, आपल्या काही मोसम उशिरा येऊन राहिला, कारण उष्णतेची लाट असल्यामुळे पूर्ण लांबलाय. पण पाऊस पडल्यानंतर तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही शेतामध्ये जा आणि मग काय करा, तुम्ही उकरून पाहता. 6 बोटं वर झाली, 4 बोटं वर झाली, ऐका काही टिफनला खरखर लागणार नाही, पेरा. म्हणजे पीक जे येते हे शेष पाण्याने पीक येत असते. माझं बोलणं लक्षात ठेवा. पाणी जे पडते त्याचे नदीले पूर येतात, खडखड खडखड नदी नाले वाहतात, पण पीक शेष पाण्याने असते. म्हणजे ओलीच्या रूपाने जे शेष राहते पाणी वर त्यानं पीक येत असते.
पण त्या पाण्यात पीक येत नाही. तसं शकुंतलाबाईच्या निघून गेल्या, पण त्यांची ओढ म्हणजे दिलीप महाराज, अनिल महाराज आणि सुनील महाराज हे 3 लोकांनी ओढ आहे. त्यांनी केलेले सत्कर्म, जो सद्धर्म होते काही पिंडदानाची क्रिया, अन्नदान वगैरे हे सर्व या ओढीनं पीक येत असते. कारण तुम्हाला आता उदाहरण पुष्कळ सांगायचं असते. पंडुराजाला यम यात्रा भोगायला लागत होत्या, पण यमाच्या पायरीवर बसून यम यात्रा भोगायला लागत. पांडवांनी राष्ट्रयज्ञ केला, त्याला परमगती प्राप्त झाली. राजा दशरथाला 9 दिवसपर्यंत अधोगती प्राप्त झाली, त्याला ब्रह्मशाप होता. पण रामचंद्रांनी दशक्रिया केल्या, त्याला परमगती प्राप्त झाली. शब्दाला उदाहरण देईन मी तुम्हाला, शास्त्र ऐकत चालत नाही. तर याप्रमाणे मात्र आपण केलेल्या क्रिया त्यांच्या कामात पडतात. ह्या श्रद्धेने केला तर त्याला श्राद्ध म्हणतात. श्रद्धा एवढी असली पाहिजे त्यामध्ये, मी सांगितलं त्याप्रमाणे असतो. उर्वरित विषय जो आहे हा तुम्हाला सकाळी प्रवचनामध्ये ऐकायला मिळेल. तर या ठिकाणी कीर्तनाला आता विराम देतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील आणि कल्याणीची भविष्य देव म्हटल्यानंतर हे सुख गुणाचं सुखावं हो ब्रह्म सुखमय आहे, कर्मीचा आपला आत्मा आहे. म्हणून याला मात्र आणखी त्याशिवाय इतर संसारातली प्रत्येक वस्तू मात्र म्हणजे भोग्य वस्तू प्राप्त करतो, काल कर्मचा नाश करतो. नाही आधी आणि देवाला ते दुःखदायक आहे सर्व. जे जिनी कसोट्या उतरत नाही ते सत्य नाही. म्हणून याप्रमाणे मात्र अविनाशक आपल्या असे दाबी मला पिशू गोविंदाचे भगवंताचं नामचिंतन करावं, देव आपलासा करावा. इंद्रियाचा विषय परमात्मा होण्याविषयी तो त्यांचा भला नारायण नाव मतातीत आणि त्या शरणाने वैभव शाश्वत अमृत कर्तव्य धर्मसंग्रहा कर्तव्य धर्मसंग्रहा. तर याप्रमाणे संत महात्म्यांनी आवड्याप्रमाणे ज्ञान आपल्या हातात ठेवलं. त्यांचं उपकार उत्तीर्ण होण्याच्या उद्देशाने आपण त्याचं चिंतन करूया. ज्ञानेश्वर
उद्या सकाळी 9 ते 10 हरिभक्ती करावी. त्र्यंबकजी बाबा यांचे प्रवचनाची सेवा राहील.